अल्फाबेटिकल ऑर्डरच्या सेकंड पार्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। तर आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। लेट अस स्टार्ट। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की दिलेल्या शब्दांच्या पहिल्या अक्षरांचा विचार करून आपण त्यांची योग्य पद्धतीनं मांडणी करू शकत होतो। यानंतर दुसरा जो प्रश्न आहे त्यामध्ये शब्दांची मांडणी अशा पद्धतीची असते की त्या शब्दाची सुरुवात शक्यतो एकाच अक्षराने होत असते। मग त्याच एकाच अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम कसा लावावा या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये विचार करूया। तर बघूया एक उदाहरण। पॉट, पेन, पॅरट आणि पेन असे 4 शब्द दिलेले आहेत। तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की या प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर पी आहे। प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर सारखंच आहे, एकच आहे आणि ते पी असं आहे। तर मागील उदाहरणात असं आपण पाहिलं की सर्वच्या सर्व 4ही शब्दांचं पहिलं अक्षर हे वेगवेगळं होतं। त्यामुळे आपल्याला ABCDचा क्रम केवळ त्या एका अक्षराचा विचार करूनच ठरवता आला। या उदाहरणामध्ये मात्र असं दिसत आहे की पहिलं अक्षर हे 4ही शब्दांचं सारखंच आहे। तर यामुळे आपल्याला पहिला शब्द कोणता, दुसरा कोणता हे पहिल्या अक्षरावरून ठरवता येणं शक्य नाही। त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या अक्षराचा विचार करावा लागेल। तर बघूया दुसरं अक्षर। या शब्दामध्ये ओ हे दुसरं अक्षर आहे, या शब्दामध्ये आय हे दुसरे अक्षर आहे, या शब्दामध्ये ए हे दुसरं अक्षर आहे आणि या शब्दामध्ये ई हे दुसरं अक्षर आहे। आपल्याला असं लक्षात येत आहे की दुसऱ्या अक्षरांमध्ये भिन्नता आहे। प्रत्येक शब्दातलं दुसरं अक्षर वेगवेगळं आहे। आता आपण त्या दुसऱ्या अक्षरावरून त्यांचा क्रम ओळखू शकतो। तर परत काय करायचं आपल्याला, मनातल्या मनात ABCD म्हणायची आहे। ए पहिलंच इथं दिसतंय मला ए, म्हणून मी काय करेन, या शब्दाला नंबर 1 देईन। हा आहे आपला 1 नंबर। त्यानंतर बी, सी, डी, ई, ई आहे इथे, यामुळे दुसरा नंबर मिळेल या शब्दाला। त्यानंतर एफ, जी, एच, आय, आय सुद्धा आहे आपल्याकडे उपलब्ध। इथे 3 नंबर या शब्दाला मिळेल। वरील जो शब्द आहे तो आहे नंबर 4। आपल्याला असं लक्षात येतं की या उदाहरणामध्ये पहिल्या अक्षरावरून दिलेल्या शब्दांचा क्रम शोधता येत नाही। त्यासाठी आपल्याला दुसऱ्या अक्षरांचा विचार करावा लागतो आणि त्या पद्धतीनं आपण नंबर्स दिलेले आहेत। पहिला शब्द असेल पॅरट, दुसरा शब्द असेल पेन, तिसरा शब्द असेल पिन आणि चौथा शब्द असेल पॉट। तर अशा पद्धतीनं आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलेलं। पुन्हा एकदा सांगतो, अल्फाबेटिकल ऑर्डरचा हा जो प्रश्न आहे यामध्ये सर्व शब्दांचं पहिलं अक्षर हे सारखंच दिसतं। त्यामुळे आपण त्याचं उत्तर शोधण्यासाठी दुसऱ्या अक्षरांचा विचार करूया आणि दुसऱ्या अक्षरांचा क्रम आपण नंबर लिहूया आणि त्या क्रमाने, त्या नंबरप्रमाणे परत त्या शब्दांची योग्य पद्धतीनं मांडणी करूया। अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो आणि मला वाटतं की मागील भागामध्ये पाहिलेला प्रश्नांचा संच होता त्यामध्ये आणि या संचामध्ये सुद्धा फारसं काही वेगळेपण असं नाही। त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचा मार्क नक्की मिळेल। चला आपण आणखी एक उदाहरण पाहूया। बॅट, बॅग, बॅन आणि बार असे 4 शब्द दिलेले आहेत। आपण काळजीपूर्वक एका एका अक्षराचा विचार करूया। सर्वप्रथम पाहूया पहिलं अक्षर, असं दिसतंय बी, बी, बी आणि बी। 4ही शब्दांचं पहिलं अक्षर एकच आहे। त्यामुळे आपण या शब्दांचा क्रम पहिल्या अक्षरावरून लावू शकत नाही।
त्यामुळे आपण दुसऱ्या अक्षराचा विचार करूया आता. इथे आहे ए, इथे सुद्धा ए, इथे सुद्धा ए आणि इथे सुद्धा ए. मागील उदाहरणामध्ये तुम्ही पाहिलं असेल की पहिलं अक्षर सारखं असल्यामुळे दुसऱ्या अक्षराचा विचार केला आणि दुसऱ्या अक्षरावरून आपण तो प्रश्न सोडवला होता. या उदाहरणामध्ये मात्र असं दिसत आहे की दुसरं अक्षर सुद्धा सेम आहे, सारखंच आहे. मग काय करणार? याचा अर्थच असा की आपल्याला आता तिसऱ्या अक्षराचा विचार करावा लागेल. तर बघूया तिसरं अक्षर काय आहे. तिसरं अक्षर इथे आहे टी, इथे आहे जी, इथे आहे एन आणि इथे आहे आर. तर ABCDच्या क्रमानुसार आता आपण हे उदाहरण सोडवू शकतो, कारण चारही शब्दांचं तिसरं अक्षर हे वेगवेगळं आहे. आता आपण हा क्रम ओळखूयात. A B C D E F G. तर मला G इथं दिसतं म्हणून मी इथं पहिला नंबर या शब्दाला देईल. त्यानंतर बघूया आपण H I J K L M N. इथे आपल्याला N हे अक्षर दिसतं म्हणून याला आपण नंबर 2 देऊया. त्यानंतर पुढे चला. M N O P Q R. इकडे R हे अक्षर दिसतं म्हणून आपण याला नंबर 3 देऊया. आणि नेहमीच्या पद्धतीने चौथ्यासाठी विचार करण्याची वेळ घालवण्याची आवश्यकता नाही. उर्वरित जो आहे तो 4 नंबरचा आहे, याला आपण देऊया 4. तर या पद्धतीनं आपल्याला सर्व क्रमवार शब्द सापडलेले आहेत. पहिला नंबर आहे बॅग, दुसरा नंबर आहे वॅन, तिसरा नंबर आहे बार आणि चौथा नंबर जो आहे तो आहे बॅट या शब्द. तर पाहिलं विद्यार्थ्यांनो, आपण पहिल्या अक्षरावरून ओळखू शकत असो तर ठीकच आहे. ता ओळखता येत असेल तर तुम्ही दुसऱ्या अक्षराचा विचार करा आणि दुसऱ्याही अक्षरावरून सापडत नसेल तर तिसऱ्या अक्षरांचा विचार करा. तर आहे की नाही सोपं? सर्वांनाच हा प्रश्न नक्की सोडवता येईल. आपण दोन्ही प्रकारची उदाहरणं पाहिलेली आहेत. यावर्षी मार्च 2020च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आलेलं उदाहरण आपण पाहूयात. फ्रंट, बेगर, एन्शंट आणि अर्थ. F हे पहिलं अक्षर आहे, B हे पहिलं अक्षर आहे, A हे पहिलं अक्षर आहे आणि E हे पहिलं अक्षर आहे. तर आपण नेहमीच्या पद्धतीनं मनातल्या मनात ABCD म्हणूया आणि ABCDच्या क्रमानुसार कोणतं अक्षर आपल्याला कुठे सापडतं त्यानुसार त्यांना नंबर देऊया. तर A पासून सुरुवात झालेलं हा शब्द, याला आपण नंबर 1 देऊया. हा नंबर 1. त्यानंतर चला पुढे B दिसतंय, बेगर हा शब्द, याला आपण नंबर 2 देऊयात. त्यानंतर पुढे म्हणूया ABCD. A B C D E. इथे दिसत आहे मला E म्हणून मी याला नंबर 3 देईल. आणि चौथा जो उर्वरित शब्द आहे तो नंबर 4. इतकं सोपं उदाहरण बोर्डाच्या परीक्षेमध्ये दिलेलं आहे जे सर्वांना सहजपणे सोडवता येईल. तर दिलेल्या क्रमानुसार आपण शब्द लिहून घ्या. पहिला शब्द असेल तुमचा एन्शंट, दुसरा शब्द असेल बेगर, तिसरा शब्द असेल अर्थ आणि चौथा शब्द असेल फ्रंट. अशा पद्धतीनं 1 मार्कासाठीचा अतिशय सोपा प्रश्न 2020च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. त्यानंतर दुसरं उदाहरण काय आहे हे सुद्धा पाहूया. पहिल्या शब्दाची सुरुवात के ने झालेली आहे, दुसऱ्या शब्दाची सुरुवात सुद्धा के ने झालेली आहे, तिसऱ्या शब्दाची सुरुवात सुद्धा के ने आणि चौथ्याची सुरुवात सुद्धा के याच अक्षराने झालेली आहे. त्यामुळे असं दिसतं की पहिल्या अक्षरावरून आपल्याला क्रम शोधता येणार नाही. त्यासाठी दुसऱ्या अक्षराचा विचार करावा लागेल. दुसरं अक्षर कोणतं पाहूया. N I N
आणि आय. इथे परत एक ट्विस्ट आला. एकूण 4 शब्द दिलेले आहेत, त्यातील 2 शब्दांचं दुसरं अक्षर हे सारखंच आलेलं आहे. एक तर आय आहे आणि दुसरं यन आहे. तर या 2च अक्षरांचा आपण जर विचार केला तर आपल्याला अगोदर हे ठरवावं लागेल की ABCDच्या क्रमामध्ये यन अगोदर येणार की आय अगोदर येणार. म्हणूयात ABCD. A B C D E F G H I. तर असं लक्षात येतं की आय अगोदर असणार, त्यामुळे एकतर हा शब्द किंवा हा शब्द यामध्ये दोन्हीपैकी पहिलं कोणतं हे शोधायचं असेल तर परत असं दिसतं की आपल्याला तिसऱ्या अक्षराचा विचार करावा लागेल. मग इथं आहे डी आणि इकडे आहे या. म्हणा ABCD ABCD. अर्थात हा शब्द असेल आपला पहिला, हा शब्द असेल दुसरा, आणि तिसऱ्या आणि चौथ्या शब्दाला शोधण्यासाठी परत ABCD म्हणूया. तर O अगोदर येणार की आय अगोदर येणार हा प्रश्न आपल्या समोर आहे, आणि साहजिकच आहे आय अगोदर येणार. म्हणून हा नंबर 3चा शब्द असेल आणि उर्वरित हा नंबर 4चा शब्द असणार आहे. आता विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे क्रम कळलेले आहेत. ती उत्तर तुम्ही लिहून काढा. ओके. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा.